हिरवीगार पात आहे हा. हो. भाग्यश्री घेतली का भरपूर कांदा पात? हो भरपूर घेतली. मस्त हिरवीगार कवळी लसलस आहे. आपण भरपूर अशी कांद्याची पात आणलेली आहे ना, ती आपल्याला चांगली निवडून चिरून घ्यायची. छोटे छोटे कांदे पण आहेत त्याला. खाण्यासाठी खूप छान लागतात बरं काही कांदे. मंडळी तुम्ही ना शेतामधल्या ताज्या ताज्या पालेभाज्या कुठल्याही बनवा आणि कशाही बनवा, इतक्या काय खमंग आणि छान लागतात ना खाण्यासाठी, बरोबर ना? हो. आणि प्रत्येक हिरव्या पालेभाज्यामध्ये ना जीवनसत्व भरपूर असतात, जसे की व्हिटॅमिन ए, बी, सी. जर कोणाचं वारंवार तोंड येत असेल तर तुम्ही अशा हिरव्या पालेभाज्या नक्की खात जा. भरपूर अशी पात चिरून घेतली, एक परातभर झाली भरपूर होण्याची. आणि चूल पण पेटून घेतली. आपण आता कढई ठेवू आणि शेंगदाणे भाजून घेऊ भाजीसाठी. पातीसाठी आपण मुगाची डाळ पण भिजत घातलेली आहे. आता पात स्वच्छ धुवून घ्यायची, बारीक चिरून घेतली. कढई गरम झाली, आपण आता पात धुवून घेऊ. तेल टाकून घेऊ. पात चांगली मिक्स करून घेऊ. आता मुगाची डाळ टाकून घेऊ. पात खाण्यासाठी खूप छान लागते अहो. आवडीने खाते सर्व. हो. आपण 5-5 मिनिटं अशी शिजून घेऊ. तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि लसूण कुटून घेऊ. लसूण घेतला एक कांडी. आपल्याला शेंगदाणे लसूण कुटून घ्यायचंय. पात पण तोपर्यंत शिजती. अधून मधून मिक्स करायची, छान अशी शिजन. मग आपोआप पाणी सुटलेलं आहे. आपण अजून मीठ पण टाकलेलं नाही. आपल्या शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचं बरं का, थोडासा असा ठोसरच ठेवायचा आहे. कोणती पण सुकी भाजी असली ना, शेंगदाण्याचा कूट ठोसर ठेवला ना खूप छान लागते भाजी खायला. शेंगदाणे कुटून झाले तर आपली पात चांगली शिजत आली. याच्यामध्ये टाकून घेऊ तिखट. हिरवी मिरची टाकली तरी चालतं आणि लाल तिखट टाकलं तरी चालतं. आम्हाला लाल तिखटाचीच आवडती, त्याच्यामुळे मी लाल तिखटच टाकणार आहे. 2 चमचे टाकले तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशी गरम गरम कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी एकच नंबर लागते खायला. आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ. मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं. मी शेंगदाण्याचा कूट कशा पद्धतीने ठेवलेला आहे बघू शकता. जास्त बारीक नाही केलेला, ठोसरच ठेवलेला आहे. पात चवीला छान लागते. मग चांगलं मिक्स करून घेऊ. 5 मिनिटं आपल्याला अशीच पात शिजून घ्यायची. आरावर ठेवू आणि सगळा जाळ बाहेर ओढून घेऊ. असा छान सुगंध सुटलाय पातीचा. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. आणि बघताच तोंडाला पाणी सुटलं बरं का भाग्यश्री, अशी झाली कांद्याची पात. हो, सुगंध तर किती छान सुटलाय हो. हो. खमंग अशी पात तयार झालेली आहे आपली. आपण आता गरम गरम पातीची चव घेऊ. तर चला, तुम्हाला आजच्या पातीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.